त्यांना काय एक वेळचं भोजन दिलं तुम्ही की ते भोजन करतील, ध्यान करतील, तुम्हाला आले तर प्रवचन देतील, कुठं बाहेर जाणारच नाही ते. म्हणजे अशा पद्धतीचा एक त्यागी, विनयधारी, सिलवान, निस्वार्थी भिक्खू संघ जर असेल तर धम्मक्रांती वाढायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून बांधवांनो, आपण सर्वांनी निस्वार्थी बनून धम्माची सेवा करणारे बनले पाहिजे. ते खऱ्या अर्थाने धम्माचे पाईक होऊ शकतात. ते खऱ्या अर्थाने बुद्धाचे उपासक उपासिका बनवू शकतात. आणि या परिषदेचा हाच उद्देश आहे की लोकांनी धम्मवान बनून या धम्मासाठी वेळ द्यावा, निस्वार्थी काम करावं. अशा पद्धतीचे जर लोक तयार झाले तर हे धम्मक्रांती निश्चितच वाढणार आहे, गतिमान होणार आहे. बरेचसे लोक आहेत की वरवरच्या पद्धतीने धम्म जाणतात. त्यांचा धम्म काय आहे? आम्हाला त्रिशरण पंचशील पाठ आहे, हा त्यांचा धम्म आहे. आम्हाला वंदना येते, आम्हाला भीमस्तुती येते, भीमस्मरण येते, हा त्यांचा धम्म आहे. काही काही लोक म्हणतात मी 2-2 तास प्रवचन देतो, हाच त्यांचा धम्म आहे. नाही का? प्रवचन देणे आणि वंदना पाठ करणे याला धम्म म्हणत नाहीत. तर धम्म कितपत आपण आचरणात आणतो यालाच खऱ्या अर्थाने धम्मवान म्हणतात. आपण शून्यातून आपण धम्म आचरणात आणला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर आपण भगवान बुद्धाच्या काळातला इतिहास वाचला असेल तर आपल्याला दिसून येतं की ते लोक अतिशय लहानातल्या लहान गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी भिक्खू संघाकडे गेल्याच्या नंतर त्याचं ते भान ठेवत असत. विहारामध्ये गेल्याच्या नंतर भिक्खू असतील, भगवान असतील तर ते गुडघ्यावर बसूनच अभिवादन करायचे. एकदा आम्रपाली भगवंताकडे गेले आणि भगवंताला म्हणाले की भगवान, मला खूप इच्छा आहे की आपल्याला भोजनदान द्यायची, भोजनदान देण्याची इच्छा आहे. आपल्याकडचं आलं की आपण काय म्हणतो, भंतेजी आमच्याकडे जेवायला या, नाही का, चला जेवायला, घरी जेवण बनवलं, नाही का. म्हणजे हे असं म्हणणं म्हणजे एक प्रकारचं ऑर्डर आहे, याच्यामध्ये विनय नाही. तर आम्रपाली गेली, भगवंताला म्हणाले की भगवान, मला भोजनदान देण्याची खूप इच्छा आहे, आपण भोजन ग्रहण करावं. भगवंताने मूक संमती दिली. आणि दुसऱ्या दिवशी आम्रपालीने आपल्या दासीला तिकडे पाठवलं. ती दासी सुद्धा भगवंताकडे जाते आणि काय म्हणते की भगवान, भोजन तयार आहे, नाही का. ते काय म्हणले का, पण ते जेवायला चला, जेवण तयार आहे. ते काय म्हणाले, भगवान भोजन तयार आहे, आपली इच्छा असेल तर आपण यावं, नाही का. भगवंत घरी जातात. आम्रपाली भगवंताला बसायला आसन देते आणि म्हणते का भगवान बसा. आम्रपाली काय म्हणते, भगवान आसन तयार आहे, नाही का, आपली इच्छा असेल तर आपण बसा. भगवंत बसतात. आम्रपाली ताट तयार करते, भगवंताच्या पुढे ठेवते, गाथा म्हणते भोजनदानाचा स्वीकार करा, नाही का. अशा पद्धतीचा गौरव बुद्ध काळामध्ये आपल्याला उपासक उपासिकांमध्ये दिसून येते. आज आपल्याकडे भंतेजी आले तर आपण भंतेजी बसतात येऊन, नाही नाही उठा 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 उठा, इथं नका इथं नका, तिकडे बसा, हे नको तिथं बसा, नाही का. अशा पद्धतीची काहीतरी आपल्या घरामध्ये कुरघोडी चालू असते. जेव्हा भंतेजी आपल्या घरी येत असतात त्यापूर्वीच आपण आसन तयार करावे. भोजनदान असेल तर विनम्रपणे भोजनदान सांगावे, नाही का. अशा पद्धतीचं जर आचरण आपल्यामध्ये आले तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये महान अशा प्रकारची प्रगती होऊ शकते. विनयानुसार, धम्मानुसार आपण जीवन जगण्याचा निश्चितपणे प्रयत्न करावा. भगवान बुद्ध जोर जबरदस्ती कुणालाच आपल्या धम्मामध्ये ओढत नाही. मी हे सांगितलं तुम्ही हेच करा असे म्हणत नाहीत. भगवंतानी समग्र मानव जातीला प्रचंड व्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे. कारण भगवान बुद्धाचा जो धम्म आहे तो विज्ञानावर आधारित आहे. भगवान म्हणतात की मी सांगतो म्हणून तुम्ही ऐकू नका, त्याचा स्वीकार करू नका. मी सांगितलेलं ज्ञान जर तुमच्या बुद्धीला पटत असेल तर तुम्ही त्या गोष्टीचा स्वीकार करा, अन्यथा स्वीकार करू नका. असं व्यक्ती स्वातंत्र्य बहाल करणारे एकमेव भगवान बुद्ध आहेत. आणि म्हणून
भगवंताचं धम्माचं आचरण करताना आपण जोर जबरदस्तीपणे करायचं नाही. सहजपणे धम्माचं आचरण करण्याचा आपण प्रयत्न करावा. सहजपणे शील पालन करण्याचा प्रयत्न करावा. सहजपणे समाधीचा अभ्यास करावा. सहजपणे आपल्यामध्ये प्रज्ञा विकसित करण्याचा आपण प्रयत्न करावा. जोर जबरदस्ती कधीच धम्म आचरण करण्याचा प्रयत्न करू नये. सातत्य असेल तर निश्चितच आपल्यामध्ये धम्म आल्याशिवाय राहणार नाही. एकदा एक ब्राह्मण भगवान बुद्धाकडे आला. म्हणाला, भगवान, मला तुमचा जर शिष्यत्व मान्य नाही, मी तुमच्या शिष्यत्वाचा त्याग करतो. भगवान बुद्ध स्माइल करतात आणि म्हणतात की अरे भल्या माणसा, मी तुला कधी जोर जबरदस्ती केली होती का की माझ्या संघामध्ये ये, माझा उपासक बन, माझा भिक्षू बन? मी तुझं काही लादलं होतं का? हा, तुला काहीच बोललो नव्हतो. तू तुझ्या मनाने आलेला होतास. तू तुझ्या मनाने बाहेर जात आहेस. याच्यामध्ये मला कुठल्याही प्रकारची खंत नाही आहे. अशा प्रकारे भगवान बुद्ध समग्र मानव जातीला व्यक्ती स्वातंत्र्य प्रदान करणार होते. आणि म्हणून आपण सर्वांनी भगवान बुद्धाच्या धम्माचा आदर्श आपल्या डोळ्यापुढे ठेवून आपण धम्मवान बनण्याचा निश्चितपणे प्रयत्न करावा. आजच्या या मंगलमय प्रसंगी ही जी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद घेण्यात येत आहे, त्याच्या पाठीमागचा एवढाच उद्देश आहे की आपल्या सर्वांना भगवान बुद्धाचं शील कळावं, भगवान बुद्धाचा धम्म कळावा, भगवंताची दान पारमिता कळावी, भगवंताची समाधी पारमिता कळावी आणि आपल्या सर्वांमध्ये सुख, शांती, समाधान यावं, यासाठीच ही धम्म परिषद आहे. आपलं कुशल कर्म वाढावं, पुण्य कर्म वाढावं, यासाठीच ही दरवर्षी धम्म परिषद घेत असतो आपण. पूजनीय भदंत डॉक्टर आनंद कौशल्यान महास्तवीर जे जागतिक कीर्तीचे बौद्ध भिक्षू होते, त्यांचं स्मरण म्हणून, त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून ही धम्म परिषद आपण या आंबेडकर सोसायटीमध्ये घेत असतो. या परिषदेला ज्या ज्या लोकांनी मदत केली आहे, दान दिलं आहे, त्या सर्वांच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि उपस्थित सर्वांच्याच प्रती अनंत मंगल मैत्री व्यक्त करतो. भवतु सब मंगलम, सर्वांचे मंगल हो, कल्याण हो, सुखी हो. 12व्या बौद्ध धम्म परिषदेला आदरणीय भदंत राजरत्नजी उपस्थित आहेत. भंतेजींचं स्वागत. आमचे उपासक पैगंबर शेख हे खडक वाचल्यावरून या ठिकाणी आलेले आहेत. आमचे जुने मित्र आहेत आणि बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर चळवळीमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे, कार्य आहे. सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून ते लोकांना चांगला संदेश देत असतात, प्रेरणा देत असतात आणि संपूर्ण भिक्खू संघासोबत त्यांचं एक चांगलं नातं आहे, एक मैत्री आहे. आदरणीय आमचे पैगंबर शेख भंतेजींना पुष्प देऊन स्वागत करतील. साधु साधु साधु. धन्यवाद. ह्यानंतर आजच्या या धम्म परिषदेचे सन्माननीय उद्घाटक पूज्य भदंत बा दावितो कंबोडिया यांची प्रमुख धम्मदेशना होत आहे. पूजनीय भंतेजी इंग्लिशमध्ये बोलतील आणि त्यांचा मराठीमध्ये अनुवाद आमचे धम्मबंधू, धम्ममित्र बोधानंदजी मुंबईहून आलेले आहेत, तर ते मराठीमध्ये अनुवाद करतील. पूजनीय भदंत बा दावितो. सज्जन हो, मला वाटते भोजनासाठी चालले, तिकडे पण जास्त गर्दी होऊ नये याची जरा काळजी घ्या. तिकडच्या लोकांना पहिले येऊ द्या आणि नंतर तुम्ही जावं, कारण की तिकडे जागा नसेल तर परत तुम्हाला इकडे यायची पुन्हा पंचायत होईल. म्हणून
त्यांना एकदा तुमच्या बाजूच्या नंतर तुम्ही जावं, अशा प्रकारचे एक आमचा मानस आहे, सूचना नाही आहे. या ठिकाणी पूज्य भदंत बाडाविटो माझे मित्र भंतेजी आणि मी, थोडक्यात मी सांगणार आहे त्यांचं. भंतेजी आणि मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये राहत होतो 2 वर्षापूर्वी. भंतेजी PhD करत होतो, मी MPhil करत होतो. पूर्वी मीही हॉस्टेलला राहायचो आणि तेही हॉस्टेलला राहायचे, परंतु त्यांचा रूम वेगळा होता आणि माझा रूम वेगळा होता. परंतु योगायोगाने एक दिवस मला त्यांच्या रूममध्ये जाण्याचा प्रसंग आला, कारण की एक सिक्युरिटी आला आणि बोलला, भंतेजी अशा अशा प्रकारची भंतेजीला सूचना द्यायची आहे आणि मला तर इंग्लिश येत नाही, तुम्ही भंतेजींना जाऊन सांगाल. तर त्यानिमित्त मी त्यांच्या रूमला गेलो. रूमला गेल्यानंतर नॉक केल्यानंतर भंतेजीनं दार ओपन केलं, दार उघडलं. दार उघडल्यानंतर मी बसल्यानंतर त्यांचा स्टडी टेबलवर अनेक पुस्तकं, बुद्धांची पुस्तकं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं आणि विशेष रूपाने बाबासाहेबांचा छोटासा त्यांच्या टेबलवर फोटो. त्यांना मी विचारलं, भंतेजी हा फोटो कोण आहे, ह्या फोटोचा अर्थ काय आहे, हा व्यक्ती कोण आहे. तर भंतेजींनी मला 3 घंटे त्याच्यावर लेक्चर दिलं. फॉर हाऊ लॉंग? फॉर 3 hours. 3 घंट्यापर्यंत मला सांगितलं आणि नंतर मला समजलं की बापरे, हा बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्यांना किती इन्स्पायरेशन देत आहे, किती त्यांना प्रेरणा देत आहे. तेव्हा त्या दिवशी आमची चर्चा झाली आणि मी निघून गेलो. परंतु आमची काही दिवसानंतर युनिव्हर्सिटीची हॉस्टेल रिपेअरिंगला गेल्यानंतर रूम कमी राहिल्या. तर योगायोगा असा आला की त्यांची आणि माझी रूम एकच झाली. त्यांना माझ्या रूममध्ये शिफ्ट केल्यानंतर मी त्यांची इतिहास जाणून घेतला थोडक्यात. तर त्यांना विचारल्या बऱ्याच काही गोष्टी. तर बोलले की माझा जो वारसा आहे ना, जगाच्या इतिहासामध्ये आहे. मी म्हटलं नेमकं काय? जगाच्या इतिहासामध्ये म्हणजे कशामध्ये आहे, काय आहे? तर लक्षात आलं नंतर आणि सांगलं की, आणि मला समजलं की भंतेजीचे आजोबा कंबोडियाचे 2 वेळ प्रधानमंत्री राहिले. किती वेळ? 4 times, 2 वेळ, 1945 आणि 1972. कारण तिथे प्रथा आहे, तिथे परंपरा आहे की राजा असो अथवा रंक, एक व्यक्ती, एक फॅमिली मेंबर धम्मासाठी दान दिलाच पाहिजे. काय दिला पाहिजे? केवळ पैसा नाही, भंतेजीने सांगितल्याप्रमाणे 10,000 रुपये घ्या, भंतेजी तुम्हीच प्रचार करा आणि तुम्हीच खेड्यामध्ये जा, तुम्हीच वस्तीमध्ये जा, असं नाही. प्रत्येकाला तिथे जबाबदारी आहे, म्हणजे आहेच. त्याचाच एक आधार म्हणून, त्याच बौद्ध परंपरेचं एक प्रतीक म्हणून, त्याच बौद्ध परंपरेची एक आदर्श भूमिका म्हणून, त्याच बौद्ध परंपरेचा एक भाग म्हणून आपणा सर्वांना आज इथे पाहायला भेटत आहे की माझे मित्र भंते बाडाविटो हे आपणा सर्वांना थोडक्यात त्या ठिकाणी मार्गदर्शनार्थात उद्घाटनी धम्मदेशना, इनॉग्रेटिव्ह धम्मदेशना भंतेजी देणार आहे. खरं तर त्यांची इंग्लिश सहजासहजी आता तरी समजायली, मला पूर्वी तर समजायची नाही, अनेकाला समजायची नाही, कारण त्याची प्रोनाऊन्सिएशन वेगळे आहे. थोडीशी भाषेचा समस्या असतातच. तरी पण मी भंतेजीचं जे काही इंग्लिशमध्ये बोलणार आहे, मी प्रयत्न करणार आहे की मराठीमध्ये अनुवादित करण्याचा. त्या ठिकाणी भंतेजी आपणा सर्वांना उद्घाटनी धम्मदेशना नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धास्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धास्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धास्सा. अहं बुद्धं नमामि, अहं धम्मं नमामि, अहं संघं नमामि. Respected Buddha, Dhamma, Sangha. पूजनीय अर्थात आदर त्यांना तथागत भगवान बुद्ध, स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भिक्खू संघ. I would like to
to remind about Dr. Ambedkar. This Dr. is our memory. We cannot forget his gratitude and should our gratitude to him. That is, sacrifice a lot for our society. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती सुद्धा ते कृतज्ञता व्यक्त करत आहेत, जेणेकरून की ते जे त्याग केला आहे समाजाच्या प्रती, त्यांच्या त्या त्यागाच्या प्रती सुद्धा त्यांचा आदर आहे. And respecting the most vulnerable in Wangsa. या ठिकाणी पूज्यपदंत डॉक्टर इंदवंश महाथेर यांचा सुद्धा मी या ठिकाणी आदर करतो. And all vulnerable Lama, he coming from Jharkhand, maybe. Yeah. या ठिकाणी जे काही लामा बंदी जी आहेत त्यांचा सुद्धा मी आदर करतो. And all people Sangha coming from every part of India. भारतातून आलेल्या अनेक अशा ठिकाणून भिक्खू संघाचा सुद्धा मी आदर करतो, सन्मान करतो. So I would like pay my respect to all Sangha in here. मी भिक्खू संघाच्या प्रती मी माझा आदर व्यक्त करतो. And I would like to send my God and to all Buddhist followers. We are all sitting here in front of Bhikkhu Sangha for listening to the Dhamma talk for today. आज आपण सर्वजण या धम्माचं श्रवण करण्यासाठी आल्या त्यांच्या प्रती सुद्धा मंगल मैत्री. I'm very honored to be here because of Bhikkhu Potawangsa, Potaposa. He had invited me to be here. त्या ठिकाणी मी खूप आनंदी आहे विशेष रूपाने की मला बंदे भिक्खू बुद्ध घोष यांनी इन्व्हाइट केलेलं आहे, बोलवलेलं आहे. Yeah, Potaposa, he has done a lot about, he has sacrificed himself to spend himself for spread Buddha teaching in Pune and city, and also there are many Buddhist followers has been teaching by him. त्या ठिकाणी भंते बुद्ध घोष यांनी स्वतःला त्याग करून पुण्यातील उपासकांना आणि सर्वांना धम्म शिकवत आहेत, शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. He has done this around. If I heard that my friend told me about him. He has done this case around 12 years until now. मी माझ्या मित्राकडून ऐकलेलं आहे की भंतेजींनी आतापर्यंत 12 धम्म परिषद राबवलेल्या आहेत, 12 वर्षापासून धम्माचं काम करत आहेत. So now I would like to pick up the Dhamma to talk today that related to the Buddha teaching. या ठिकाणी मी आता या ठिकाणी धम्मावर बोलणार आहे जे की तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. Why we have to listen to the Dhamma of the Buddha? What's the importance of the Buddha teachings? Because we are Buddhist followers, you have to understand our duty as the followers, and then we committed through the Bhikkhu Sangha. He given the Dhamma teaching to you all, and you have to practice the same thing like that. आपण बौद्ध धर्म का श्रवण केला पाहिजे, आपली काय ड्युटी आहे, जेणेकरून आपल्या सर्वांना त्याचा काय फायदा होईल. In Buddhism, our Buddhism also has, 4 kind of Buddhist followers in Buddhism. बौद्ध धर्मामध्ये 4 प्रकारचे लोक असतात, अर्थात 4 प्रकारचे बौद्ध धर्माचं आचरण करणारे लोक असतात. We call Bhikkhu, Bhikkhuni, Upasak and Upasika. 4 प्रकारचे लोक म्हणजेच अर्थात भिक्खू, भिक्खुनी, उपासक आणि उपासिका. All 4 kind of Buddhist followers has been to practice whatever the Buddha teaching, that you have to follow the same thing like that. हे 4 प्रकारचे लोक हे बौद्ध धर्माचं आचरण करत आलेले आहेत, करत आहेत. In Buddhism, bhikkhus have their duty to spread the Dhamma, to teach to all the Buddhist followers, like about, what is the subject of suffering, and he himself has experiences about all the Dhamma that the Buddha teach in Tripitaka, like have 3 baskets.
Vinaya Pitaka and Sutta Pitaka and Abhidhamma Pitaka. आपण सर्वांना हे माहीत असलं पाहिजे आणि माहीत आहे की बौद्ध धर्मामध्ये तीन पिटक आहेत, अभिधम्म पिटक, विनय पिटक आणि सुत्त पिटक. या तीन पिटकामध्ये दुःखाबद्दल माहिती दिलेली आहे. So the people he has to learn all those the Buddha teaching, भिक्खूंना ही सर्व शिक्षण त्याच्यामधून शिकावी लागते. and when he start to understand the Buddha teaching all in Tripitaka, and then he try to practice himself to be to be one of the person that respected. जेव्हा ते भिक्खू त्रिपिटकामधून ज्ञान घेतात आणि रिस्पेक्ट कसा करायचा आहे ते शिकत असतात. Because Picos is a person that he has to walk on the path of the Buddha teachings, like he has to has precepts like a 4 precepts, and if we talk about the long precept, it's 227 precepts. या ठिकाणी भिक्खू हे बौद्ध धर्माच्या आचरणावर आचरण करत असतात, जे की अनेक असे 4 आहेत, परत 21, 27, 227 अशा प्रकारच्या विनयाचं ते आचरण करत असतात. And Samanera, we have only 10 precepts. सामनेरांना अर्थात भिक्खून सामनेर जे असतात त्यांना 10 प्रकारचे शील पालन करावे लागतात. And Bhikkhuni, we have 311 Sikkhapada. भिक्खूंना 311 असतात. And that is Upasak and Upasika. They have to have 5 precepts and 8 precepts, and some Upasak Upasika they can accept for 10 precepts also. उपासक आणि उपासिकांना सुद्धा 5 प्रिसेप्ट अर्थात पंचशील, अष्टशील आणि काही लोक 10 शीलाचे सुद्धा पालन करतात. So we are Buddhist followers. We have to understand our duty as Buddhist followers. बौद्ध धर्माचे आचरणिक या नात्याने आपल्याला सर्वांना आपली ड्युटी काय ते माहीत असली पाहिजे. Because for kind of this Buddhist follower, it can be support for Buddhism for long life. हे जर 4 प्रकारचे लोक अर्थात भिक्खू, भिक्खुनी, उपासक आणि उपासिका हे जर सपोर्ट करत असतात बौद्ध धर्माला, ते अत्यंत गरजेचं आहे. In every religion, it must have the followers like that to support their religion. प्रत्येक धर्मामध्ये फॉलोअर्स अर्थात त्याचे अन्वयी असणं गरजेचं आहे, जेणेकरून की ते धर्माला सहकार्य करतील. So in our Buddhism also, when we understand our duty as the Buddhist followers, and then we try to practice and follow what the Buddha teaching and the people told to us, and then we practice the same as our duty to support to Buddhism and Buddhist monk, then Buddhist monk can be survive for long. बौद्ध धर्माचे आचरणिक आणि बौद्ध धर्माची पायिक या नात्याने आपली ड्युटी काय असली पाहिजे आपण समजून घेणं गरजेचं आहे, आणि ते समजल्यानंतर त्याची प्रॅक्टिस अर्थात त्याचं आचरण करण्याचं गरजेचं आहे. आणि आचरण करून बौद्ध धर्माला प्रमोट करण्यासाठी अर्थात बौद्ध धर्माला अधिक प्रगल्भ करण्यासाठी बौद्ध भिक्खूंना सहकार्य करणे फार गरजेचं आहे. You look back in the history of the Buddhism, even in ancient times of the Buddha times, there are many Upasak Upasika like King Pampisara, and also Maha Upasika Visakha, and they are also very big supporter to Buddhist followers to Buddhism. तुम्ही जर इतिहासामध्ये पाहिलं असेल, प्राचीन इतिहासामध्ये की बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी अनेक राजांनी, अनेक उपासकांनी मदत केली, जसं की राजा बिंबिसार असेल, तद्वत तशी उपासिका विशाखा असेल, ह्या लोकांनी इतिहासामध्ये The monastery, Olovera monastery, like Bamboo monastery, to the Bhikkhu Sangha also in Rajyakrus. या ठिकाणी तुम्हाला माहीत असेल किंवा इतिहासामध्ये पाहिलं असेल की बिंबिसार नावाचे जे राजा होता त्यांनी भिक्खू संघाला वेळू दान दिलं होतं. And making very beautiful monastery, and also the goddess, the resident of the Buddha also, and the resident of
the Bhikkhu Sangha also made by King Pampisara donated to Sangha in ancient times, in the Buddha times. बुद्धाच्या वेळी बिंबिसार राजांनी त्या वेळवणाला दान देऊन तिथे भिक्खू निवास बनवले होते आणि सुंदरसे बनवून ते भिक्खू संघाला दान दिले होते. King Pampisara, he's not only donate monastery and resident to the Bhikkhu Sangha in the monastery, but he also supported like foods and other Jatopachaya, four kind of necessary in Buddhism. They call Jivara Dana and Food Dana and also Senasana Dana and also Kesija Dana. केवळ भिक्खू निवासच बनवून दिले नाही तर अनेक प्रकारचं दान त्यांनी देत असत. जसं की भोजन दान असेल, चिवरदान असेल, गिलानपच्च्या दान असेल, परत तुमच्या काही दैनंदिन वापरायच्या वस्तू असतील, अशा प्रकारचं दान सुद्धा बिंबिसार राजा करत असे. Four kind of this dana in Buddhism, it must be followed by the tradition of Buddhist followers. बौद्ध धर्मामध्ये ही 4 प्रकारचं दान आपण बौद्ध उपासक या त्याने सुद्धा फॉलो केलं पाहिजे, आचरणात आणलं पाहिजे. If you are all not doing the same as the tradition as the Buddha teachings, so Buddhism cannot be no longer sustained in this world. ते जर तुम्ही अशा प्रकारचं दान करत राहिलात तर बौद्ध धर्म कधीही नष्ट होणार नाही, तर ते निसर्गामध्ये हमेशा आणि हमेशा इथे वास्तव्यास असेल, संपणार नाही. Because Buddhist followers is very important, it's close with the Buddhist monks and cannot isolate from the Buddhist monks. बौद्ध उपासक हे भिक्खूच्या संपर्कात असणं, भिक्खूच्या जवळीक असणं फार महत्त्वाचं आहे. जे कोणी आयसोलेट म्हणजेच भिक्खूपासून दूर राहणे बौद्ध धर्मासाठी चांगलं नाही आहे. The duty of Buddhist followers, they have jobs, they have work to do many things, and they have families, and also they work for themselves, and they also work for as good as Buddhist followers also. खरं तर बौद्ध उपासकाकडे अनेक प्रकारच्या अशा उपासकांकडे ड्युटीज असतात, कर्तव्य असतात, फॅमिली असतात, मुलं असतात, हे सर्व असतात ना सुद्धा आपल्याला बौद्ध धर्माकडे आचरण करणं आपलं कर्तव्य आहे, काम आहे. So when we are Buddhist followers, we come to understand about our duty to support to Buddhist monk, and then the long life of Buddhist monk can be can be lived in this world. तुम्हा सर्वांचे जेव्हा हे लक्षात येईल की बौद्ध धर्माचं आचरण केल्यानंतर की बुद्धिझमला सपोर्ट करण्यासाठी, भिक्खूला सपोर्ट करण्यासाठी, तेव्हा आपण खूप आपल्या सर्वांकडून सहकार्य होईल, मदत होईल. The age of Buddhism is remain for 5,000 years, but we already when the Buddha born until now, we count the birth of the Buddha until now around 2,563 years, and our Buddhism remain for until more than 2,000 years more, and then conclude 5,000 years, and our Buddhist Gautama, our Buddhism will be gone for 5,000 years. 5,662 वर्षापासून 2,662 वर्षापासून हा बुद्धिझम भारतात आहे आणि इथूनही पुढे हा भारतामध्ये बौद्ध धर्म राहणार आहे. बौद्ध धर्म कधी नष्ट होणार नाही. So in our Buddhism is very important. What is the importance of teaching of the Buddhas that I have to explain to you for today? That is about the subject of suffering. आज ह्या ठिकाणी सफरिंग काय आहे, दुःख काय आहे त्याबद्दल मी थोडक्यात सांगणार आहे. We are all thinking about ourselves is a subject, a suffering. Why? Buddha said every life is full of suffering. बुद्धांनी का सांगितलंय की प्रत्येकाचं जीवन हे दुःखमय आहे? So we have to understand the cause of suffering. आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की दुःखाचं
कारण काय आहे? When we understand the cause of suffering, and then we will find a way how to get rid of suffering. जेव्हा केव्हा आपल्याला दुःखाचं कारण कळेल तेव्हा आपण ते नष्ट करण्यासाठी आपण प्रयत्न करू. Because in every life we are all facing suffering in daily life. आपण दैनंदिन जीवनामध्ये अनेक अशा प्रकारच्या दुःखाचा सामना करत असतो And no one can get out of those suffering. आणि त्याच्यापासून आपल्याला दूर जायचं आहे. Because we don't know the way to get out of suffering also. आपल्याला माहित नाही की दुःखाला नष्ट करण्याचा नेमकं कारण काय आहे, दुसरा मार्ग काय आहे. Only we learn from the Buddha that he is not only a leader of religions, but he also philosophers that teach us the way how to live in the society. आपण हे कारण फक्त बुद्धाच्या धम्मामधून मिळू शकतो आणि ते नष्ट करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. And how to maintain our lives in our society, and how to behave and pay the respect each other in the society. आणि आपण आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना किती कसं एकमेकासोबत राहायचं, कसं एकमेकासोबत मैत्री करायचं, एकमेकाचा कसा आदर करायचा आहे हे आपण शिकू शकतो. So when you understand about the teaching of the Buddha, you will find the way out of suffering. जेव्हा केव्हा तुमच्या लक्षात होत धर्म येईल तेव्हा तुम्ही स्वतः तुमच्या दुःखाचं कारण शोधू शकता. The Buddha, only the Buddha, he find a solution to pinpoint the way to get out of suffering. आपण आपल्या बुद्धानेच सांगितलं आहे की नेमकं दुःखाचं कारण काय आहे आणि तिथून आपल्याला दूर कसं जायचं आहे. Like what is the cause of suffering? We should understand like Lobha, Dosa, and Moha. And three of these they call aversion, greedy, aversion, and delusion. Three of these, like our enemy, it's always set living in our minds. बुद्धाने सांगितलंय दुःखाचं कारण काय आहे तर लोभ, दोष आणि मोह हे तीन आहेत. ते आपले शत्रू आहेत. एनिमी म्हणजे आपले कोण आहेत तर शत्रू आहेत. ते दुःखाचे मेन कारण आहे, मूळ कारण आहे. When we observe about the greed and aversions and delusion, how can we understand about of this, and we observe and control our mind to the defilements that it has been entered to our mind through our thoughts, our thinkings like that. तर अनेक वर्षापासून हे विचार आपल्या डोक्यात आहेत की लोभ, दोष आणि मोह हे कसे करायचे आहे ते एकदा आपल्याला कळाल्यानंतर आपण त्यासाठी प्रयत्न करत राहतो. If you don't know how to preserve your mind, calm it down, your enemy will disturb you in every step of life. जेव्हा केव्हा तुम्हाला हे तीन एनिमी आहेत अर्थात शत्रू आहेत, हे जेव्हा तुम्हाला कळणार नाही की याला थांबवायचं कसं तोपर्यंत तुम्हाला दुःख मिळणार आहे. They disturb every minutes and every hours if you are not control it properly. जर ते तीन अर्थात जे मोह, आसक्ती, लोभ, मोह आणि दोष हे जर आपल्याला कळालं नाही, त्याला आवरलं नाही तर आपल्याला क्षणाला, प्रतिक्षणाला आणि घंट्याला आणि दिवसाला आपल्याला ते दुःख देत राहतील. And when you start to understand what is the greedy mean and how can it come to disturb us, and how can we say that greedy is the most our enemies in our minds, in our lives living. जेव्हा केव्हा आपल्याला ग्रेडी म्हणजे हाव, जेव्हा केव्हा आपल्याला कळेल की हे माझा दुश्मन आहे, हे माझी मला त्रास होत आहे, हे समजल्यानंतर आपण त्याला त्या पद्धतीने प्रयत्न केले पाहिजे, याला दूर कसं करता येईल. Greedy is like something like the wishing for, and whatever we wishing for, we wanted something that we cannot get that things, and it's also part of misery. ग्रेडी म्हणजे इच्छा, विश. ही इच्छा असते की हे मला भेटलं पाहिजे, ते केलं पाहिजे, असं केलं पाहिजे. जेव्हा केव्हा हे आपल्याला भेटत नाही, जेव्हा पूर्ण होत नाही, तेव्हा माणसाला दुःख होत असते. Like we wish for our society to be a good, our society to be a proper society, to be developed society. But sometimes we need time to develop it, because the time to develop it's not easy. We develop by doing gradually and become beautiful ones.
आपल्या समाजाला सुधारण्यासाठी किंवा समाजाचा विकास करण्यासाठी आपला विकास करण्यासाठी हळूहळू आपल्याला ह्या गोष्टी कमी कराव्या लागणार आहेत. अर्थात आसक्ती आपल्याला कमी कमी करत राहावी लागणार आहे. But Kriti here is different. Kriti here we like something like we need whatever not belong to us, and like something like we are need something belong to other, or we want something that we we have no capacity to reach that state, but we just want that. ग्रेटी म्हणजे एक वेगळ्या प्रकारची संकल्पना आहे. हाव म्हणजे वेगळ्या प्रकारची संकल्पना आहे की जे माझ्याकडं नाही, माझ्याजवळ नाही, माझ्यापर्यंत पोहोचणार नाही, अशी माझी पात्रता नाही सुद्धा त्याच्याबद्दल आसक्ती करत राहणे, हाव करत राहणे, अपेक्षा करत राहणे म्हणजे दुःख आहे. But in Buddhism, the Buddha teach us the greed is just a part of our enemies. But in here, if we talk about our young generation, like we are pursue our study a different one. That is, we are pursued in our knowledge. We want to get higher knowledge. That is the different ways. In Buddhism, the Buddha teaching about the young generation, like they want to study higher education, so they can study, they can reach that stage. जे काही आपल्या तरुण आहेत ते तरुण आहेत त्यांना चांगलं शिक्षण दिलं पाहिजे, जे की उच्च शिक्षण दिलं पाहिजे आणि त्यांना धम्म सुद्धा समजावलं पाहिजे. Now I want to talk about the young generation and how can everyone can be can success in their life. Suppose we wish to be whatever we want. तरुणांना सांगायचं आहे की तरुणांनी काय केल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये यशस्वीता प्राप्त होईल. Suppose if they can set their goals, proper goals, and they understand about their goal, and then we try to work on that goal, and we can reach our destination also. तरुणांना प्रथमतः त्यांचं ध्येय काय आहे ते समजलं पाहिजे आणि त्यानंतर त्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी प्रयत्न करत राहिले पाहिजे. Like you see, like Dr. Ambedkar, whatever he wished for his society, and what his wish, and like to be a good society, but he can't because of his, of his trying hard to struggle in his life. That's why one of the society in India, it can be changed. तुम्हाला माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कसा त्याग केला, त्यांची काय इच्छा होती आणि त्या इच्छेच्या माध्यमातून त्यांनी भारताची समाज रचना बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे. Like he want to change his society and to be a good society, to be prosperous society. And so Dr. Ambedkar, he try hard to replace his society by caste discrimination in the society like that. हे समाजाचा विकास करण्यासाठी, समाजाला भरभराटीत आणण्यासाठी, समाजामधला हे जातीवाद नष्ट करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलेलं आहे. With his thinkings, and he has the aims in himself, and he can be success, but only success in here that he used the power of knowledge. That power of knowledge can change everything. हे ज्ञानाच्या शक्तीच्या आधारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे बदलण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. Like he used his knowledge, compiled the constitutions of India. Only constitution can be changed the Indian society through the law. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या समाजाला बदलण्यासाठी, समाजामध्ये उन्नती आणण्यासाठी भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून हा सामाजिक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. Because Dr. Ambedkar, he know that only the law can change Indian society and can make everyone to be equal to each other. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहित होतं की केवळ राज्यघटनेच्या आणि कायद्याच्या माध्यमातून सामाजिक समानता प्रस्थापित करता येते. So no caste discrimination in India anymore because of his thinking. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ह्या विचारामुळे ही कास्ट सिस्टम बाहेर जाण्यासाठी सक्सेस राहिली आहे, यशस्वी राहिली आहे. And when we come to understand why caste
discrimination can be set in society.